example 14 काल धनुका जो होतो example number 14 sin of under root sin of root x एका मिनिटामध्ये पाहू ओके ठीक है करा काल होमवर्क में एग्जांपल है ओके सॉल्यूशन काल का होमवर्क का एग्जांपल होता सॉल्यूशन let y is equal to sin of under root sin of root ओके बरोबर सॉल्व केला असेल रिझनिंग व्यवस्थित घ्या फक्त सर्वात पहिले तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डिफरन्शिएट with respect to x सर्वात पहिले y चे डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of under root sin of root x ओके आता मला असं तुम्हाला वन स्टेप आन्सर आहे जर सिंगल एक्झाम्पल ला वन स्टेप मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता पण आपण लिनियर सोडवू तर आपण डिटेल आन्सर देणार आहे सर्वात पहिले ते आउटर फंक्शन साइन हे जे काय आहे हे इनर फंक्शन इनर फंक्शन आउटर फंक्शन इनर फंक्शनला आपण f(x) म्हणतो बरोबर आहे मग याला जर मी f(x) म्हटलं मला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल sin of f(x) मग ठीक आहे सर्वात पहिले फॉर्म्युला लिहून घेऊ we have फॉर्म्युला असा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of f(x) ओके चेक करून काय सांगतो सर्वात पहिले आउटर फंक्शन डेरिव्हेटिव्ह मग sin चा डेरिव्हेटिव्ह काय होईल cos that's f(x) as it is into the f(x) derivative f dash मग ठीक है हम फॉर्मूला अप्लाई करू therefore dy by dx is equal to sin चा डेरिव्हेटिव्ह will cos आतलं फंक्शन as it is under root sin of root x into आता आतलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे into डेरिव्हेटिव्ह ऑफ under root sin of root x ओके बाळाला हा डेरिव्हेटिव्ह लिहून जा याचा विषय काय सोडू तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे इथे आउटर फंक्शन रूट आहे आणि sin of root x हे तुमचं इनर फंक्शन म्हणजे f(x) बरोबर आहे हे रूट हे आउटर फंक्शन आहे ना आणि sin of root x हे इनर फंक्शन झालं पण चेन रूल काय सांगतो we have परत फॉर्म्युला we have कोणता फॉर्म्युला घ्यायचा ना आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ f(x) मग चेन रूल काय सांगतो पहिले आउटर फंक्शन डेरिव्हेटिव्ह आउटरला कोण आहे रूट चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट आतलं फंक्शन as it is आणि पुढे मात्र त्या आतल्या फंक्शनचा परत काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह मग ठीक आहे करा अप्लाई therefore dy by dx is equal to cos of under root sin of root x into सर्वात पहिले त्या रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट रूटच्या आतमधलं फंक्शन as it is sin of root x into त्या आतल्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of root x लगेच ते टर्म ऍडजस्ट करून घेतो हा काही मल्टीप्लायमेंटचा पार्ट आहे हा इथे न्यूमरेटरला घेऊन टाकतो आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे फक्त एवढा
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट एक्स. इथे साइन हे आउटर फंक्शन आहे आणि रूट एक्स हे इनर फंक्शन आहे, म्हणजे हा फरक झालाय फंक्शन. परत कोणता फॉर्म्युला वापरायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स. मग काय यूज? Again, we have the formula repeated. Derivative of sin of f of x. शेड्यूल काय सांगतो? सर्वात पहिले कोणा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? अरे बोला, आउटर फंक्शनचा. आउटर फंक्शन कोणतं आहे? sin. sin चा डेरिव्हेटिव्ह cos. आतलं फंक्शन ऍज इट इज. आणि परत त्या फंक्शनचा Mathematical काय होईल? Therefore dy by dx is equal to हा जर वरती घेतला तर cos of under root sin of root x upon 2 into under root sin of root x into the sin चा डेरिव्हेटिव्ह. sin चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? cos of root x. बरोबर आहे. साधारण cos घेतला, root x ऍज इट इज ठेवला, इनटू पुढे मात्र परत काय करायचं आता? root x चा डेरिव्हेटिव्ह इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ root x. आणि root x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 root x. हा तो बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला लिहिता येईल dy by dx is equal to cos of under root sin of root x upon 2 into under root sin of root x into हा डायरेक्ट प्लेसमेंट मध्ये होणार आहे into cos of root x into the root x derivative 1 upon 2 root x. Since इथे फॉर्म्युला लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट x. मग जर एक्झाम्पल आता आन्सर चाललंय डेरिव्हेटिव्ह संपले घ्यायचे. मग आता जर आन्सर ऍडजस्ट केलं तर dy by dx इज इक्वल टू काय भेटेल? सर्वात पहिले तर वरती बारीक फंक्शन हे cos of root x into cos of under root sin of root x upon 2 into 2 4 into root x into under root sin of root x. हे होतं मला कालचा होमवर्कचा एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट एग्जांपल घ्या. एग्जांपल नंबर 15. एग्जांपल नंबर 15. log of sec of e raised to x square Okay, next example, let's सुरू करायचं. Solution. Let y is equals to log of sec of e raised to x square. क्या लेंगे? Differentiate with respect to x.
सर्वात पहिले y चे डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to ddx of log of sec of e raised to x square. ओके, सर्वात पहिले इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? लॉग. आणि हे लॉग समोर जे काही ब्रॅकेट आहे हे इनर फंक्शन. इनर फंक्शन म्हणजे कोण आपल्यासाठी? f of x. बरोबर आहे ना? मग कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? लॉग ऑफ f of x चा फॉर्म्युला. बरोबर आहे? लॉग ऑफ f of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लॉग चा डेरिव्हेटिव्ह पार्ट नाही करायचा. लॉग चा डेरिव्हेटिव्ह काय कसा घ्यायचा? लॉग समोर जे काय असेल ते 1 आपण टाकायचंय. आता मी घाई घाई जर समजा इथं खरंच आता फॉर्म्युला यायला पाहिजे जरा पहिले, पण जर घाई घाई लॉग दिसला खूप जण घाई म्हणजे असते ना 1 अपॉन लॉग चा डेरिव्हेटिव्ह काय? लॉग समोर जो काही ब्रॅकेट आहे ना तो ब्रॅकेट खाली टाकतात पटकन 1 अपॉन इनटू हा झाला फक्त कोणा डेरिव्हेटिव्ह? लॉगचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आला? लॉग समोर जो काही ब्रॅकेट तो 1 अपॉन इनटू तुमचं काही 1 अपॉन तुम्ही घेतलं तर आपण पुढे काय घ्यायचं आहे? आणि मला असं वाटतं की आपण फॉर्म्युलाच लिहिणार. बरोबर आहे? स्टेप लिहून जाते नंतर फॉर्म्युला लिहिलाच नाही. मग काय करायचं सगळं? पहिले फॉर्म्युला द्या किंवा नंतर फॉर्म्युला द्या, फरक पडत नाही. मग इथं मी रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहिणार. सिन्स derivative of log of f of x is equals to 1 upon f of x into derivative of f of x f dash of x. आता नेक्स्ट स्टेप dy by dx is equals to हा जो आला हा आहे 1 upon sec of e raised to x square into. आता मला नीट पहा पुढे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा. बरोबर आहे? म्हणजे इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? सेक. आणि इनर फंक्शन e raised to x square. बरोबर आहे? मग आता करायचं काय? सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त सेकचा. सेकचा डेरिव्हेटिव्ह घेताना आतलं फंक्शन ऍज इट इज. मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec into tan. पण ओके, दोन्हीला अँगलची गरज आहे. अँगल तोच ठेवा. e raised to x square e raised to x square into बाळांनो आता हा डेरिव्हेटिव्ह झाला कोणाचा? हा डेरिव्हेटिव्ह झाला कोणाचा? फक्त सेकचा. बरोबर आहे ना? आतल्या फंक्शनला काय केलं का आपण? मला त्या आतल्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x square. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ f of x. सेक f of x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec f of x into tan f of x into f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x. आणि आता मला काय दिसतंय का रे? हे पहा इथे हा अपॉन ला sec of e raised to x square आहे. इथे मल्टिप्लाय ला sec of e raised to x square आहे. काय होऊन जाईल एकमेकाला? कॅन्सल. म्हणजे काय उरलं? dy by dx is equal to टर्म उरली फक्त इथे tan of e raised to x square into बाळांनो e raised to x square चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता इथं खूप जणांना इनर फंक्शन आउटर फंक्शन नाही कळत. तुम्ही याला काय म्हणता? e raised to हे आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन कोणतं आहे? म्हणजे e raised to f of x.
मग ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू. मग ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह विचारला ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा? एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. सिन्स इथे मी फॉर्म्युला लिहितो, ज्यांना स्टेप समजले मी फॉर्म्युला पाहूया. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स. ई रेस टू जर फंक्शन आलं तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? तो ई रेस टू फंक्शन into the function derivative of dash of x. मग हा e raised to f of x बरोबर आहे. मग e raised to f of x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? e raised to f of x हा असंच ठेवायचा आणि वरती जे e raised to पॉवर ला जे फंक्शन आलंय ना ते कोणतं आहे? x स्क्वेअर बरोबर आहे. त्याचा परत काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह आणि लास्ट स्टेप dy बाय dx. फक्त मी अरेंज करून घेतो फक्त. सर्वात पहिले ही टर्म x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती? 2x into e raised to x square into tan of e raised to x square. थोडंसं रिअरेंज करून लिहिलं फक्त. आता नेक्स्ट स्टेपला लिहिणं गरजेचं होतं. इथे सर्वात पहिले हा डेरिव्हेटिव्ह घेणे आणि नंतर मग नेक्स्ट स्टेपला रिअरेंज करून लिहिणं. पण जा कंपनी त्यापेक्षा मग काय रिअरेंज करून लिहिलं. एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला 2x. स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला 2x into e raised to x square as it is आणि into tan फक्त मागे टाकलं. ओके स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके झालं एक्झाम्पल. ओके ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह खूप सोपं वाटत राहिले वाटतं का सोपं? ओके ठीक आहे. माझं नेक्स्ट एक्झाम्पल ज्यांना सोपं वाटतंय ना त्यांच्याकडे एक्झाम्पल नंबर 16. log x पहिल्या लॉगचा बेस आहे e स्क्वेअर जो e स्क्वेअर आहे तो बाहेरच्या लॉगचा बेस आहे. या डेरिव्हेटिव्ह किंवा काय करायचं ते करा. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर मी एमसीक्यू ची टेस्ट घेतली ना तर हा क्वेश्चन 100% टाकतो. कारण की हा क्वेश्चन सीईटी साठी त्याला नाही तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येतात. अख्खा एक चॅप्टर तुम्ही स्टडी करता बरोबर आहे. त्या चॅप्टर मध्ये कमीत कमी 350 जास्त एक्झाम्पल्स एवढे जर एखादे सॉल्व्ह केले ना प्रामाणिकपणे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला जाईल. तर कौसा मी काय बोललो आधी सगळे एक्झाम्पल प्रामाणिकपणे सॉल्व्ह केले पाहिजे. फक्त काहीतरी फालतू टाइमपास नाही. जर सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले डेरिव्हेटिव्ह घेता येतो पण यांना माहिती असतं तुम्ही 11th ला रेस्ट पिरियड घेतलेले. एक्झामिनर हेच असतात त्यांना डोकं असतं आणि अक्कल असते त्यांना माहित असतं बरेच शिकवण्याचा एक अनुभव येतो की तुम्ही 12th ला सिरियस होता आणि कोणतरी तुम्हाला एका बावटाने सांगितलं असतं की 10th
हे बोर्डचं वर्ष असतं, 12th बोर्डचं वर्ष असतं, आणि मग 11 जास्त रेस्ट क्लिअर असतं. त्या वर्षी काहीच करायचं नसतं, निवांत रेस्ट वगैरे असतो. आणि ह्या मूर्खपणामुळे काय होतं, तर मॅथ्सला तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहे ना त्या गायब. लॉगॅरिथम्स हा पहिले मॅथ्सचा चॅप्टर होता. नंतर फंक्शन मध्ये एक पॉइंट आला, असे चॅप्टर 11th ला होता. खूप जणांनी तो वाचला सुद्धा नाही किंवा पाहिला सुद्धा नाही. त्याचा लास्टचा टॉपिक होता लॉगॅरिथम्स. लॉगॅरिथमचे काही बेसिक रूल आहे जे आपण फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरतो, बरोबर आहे. पण एक रूल असा आहे का जो जनरली प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरला जातो. तो रूल खूप वेळा वापरला. त्याचं नाव आहे चेंज ऑफ बेस रूल. काय चेंज ऑफ बेस रूल वापरायचा, तर मॅथचे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लिमिट हे जे काही सगळे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले लॉग टू द बेस ई साठी, याला तुम्ही काय म्हणतात, हाच क्वेश्चन लॉग टू द बेस ई. जे डबल ला दोनदा असा विचारलेला आहे गेल्या मागेच. एलएन म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम. एलएनचा अर्थ असतो लॉग टू द बेस ई. आणि बघा तुम्ही तो फिजिक्स मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये जो लॉग वापरता, जो लॉग तुम्ही पाहता, तो आहे लॉग टू द बेस 10. याला म्हणतात कॉमन लॉगॅरिथम. याला दुसरं नाव नाही. हा नॅचरल लॉगॅरिथम आहे. आणि तुमचा मॅथ्स मध्ये हा व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्या वेळेस मॅथचा टीचर लॉग लिहितो फक्त आणि खाली बेस लिहित नाही, त्यावेळेस तो 100% बेस कोणता असतो. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये ज्यावेळेस टीचर लॉग लिहितात आणि बेस लिहित नाही, केमिस्ट्री. इथे ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण लॉग लिहितो, बेस लिहित नाही ना, त्यावेळेस तो कॉमन लॉगॅरिथम असतो टू द बेस 10 चा. हा लॉग टेबल मध्ये पाहता येतो, हा लॉग टेबल मध्ये पाहता येतो, हा लॉग टेबल मध्ये पाहता येतो. नॅचरल लॉगॅरिथम तुम्ही लॉग टेबल पाहता. माझा बाळाचा प्रॉब्लेम असा आहे, मॅथचे सगळे फॉर्म्युले हे लॉग टू द बेस बी ला व्हॅलिड आहेत. बाकी कोणत्याच लॉग टू द बेस ला व्हॅलिड नाही. इथं प्रॉब्लेम काय आला, बेस काय आला, ई स्क्वेअर आला. मग आपला हा ई स्क्वेअर हा बेस चालेल का. तर तुम्ही ई स्क्वेअर ह्या बेसला जर लॉगचा कोणताही फॉर्म्युला अप्लाय केला, टीचर डायरेक्ट पहिल्या स्टेपला क्रॉस करत 0 लिहून देईल. खाली तुमचा आन्सर रीड सुद्धा करणार नाही. हे डोक्यात ठेवा. म्हणजे लॉग काही जण काय करतात, काही जण अति हुशार असतात, ते सगळ्यात पहिला डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकतात. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर चेंज ऑफ बेस रूल वापरतात, मग ते सिम्प्लिफाय करतात आणि मग आन्सर बरोबर येतं. चुकीचं नाहीये. पण बाळांनो मला सांगा, तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला कोणाचा, बेस ई स्क्वेअरचा, बरोबर आहे. मॅथ मध्ये बेसचा ई स्क्वेअर व्हॅलिड आहे का. मग डेरिव्हेटिव्ह तर घेऊच नका ना. म्हणजे एकच आलं, मला संगमनेरला जायचंय, मी घरीच बसलो, तिकीट काढलं आणि घरीच जाऊन त्या खुर्चीवर बसतो, नंतर मग ती खुर्ची उचलून मी एसटी घेऊन. चुकीची प्रोसेस आहे. तिथे जाऊन प्रॉपर प्रोसेस जा. सर्वात पहिले डोक्यात ठेवा, मॅथ्स मध्ये लॉग टू द बेस. बेसला जर सौरभ, बेसला जर लांब सारखं बरं सारखं लांब सारखं इकडे सर इकडे सौरभ. ओके, जर बेसला जर ई स्क्वेअर किंवा दुसरा कोणताही बेस आला लॉगला, तर बाळांनो मॅथचं कोणतंही ऑपरेशन तिथे करायचं नाही. डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचं नाही, इंटिग्रेशन पण. सर्वात पहिलं बेस क्लिअर करायचा. मग आता हा जर बेस मला क्लिअर करायचा असेल तर मला वापरायचा चेंज ऑफ बेस रूल. आठवतोय इथं आपण 12th ला काय हे आठवत, काही जण कॉलेजच्या स्टेटस ठेवतात, माझं कॉलेज तिथे विसरलो. ओके, प्रॉब्लेम काय आहे, बेस नको आहे. मग सोल्युशन सर्वात पहिले मला तो बेस क्लिअर करावा लागेल. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ ई स्क्वेअर, लॉग टू द बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग x. आणि आता क्लिअर कट प्रॉब्लेम आहे ई स्क्वेअरचा.
मग इथे मला वापरायचा आहे चेंज ऑफ बेस रूल. सर्वात पहिले मी चेंज ऑफ बेस रूल लिहितो. वी हॅव, आता बघा का मी रूल वेगळा निघाले तर वापरणार वेगळा आहे. वी हॅव चेंज ऑफ बेस रूल. आता मी समजून घ्या, मी रूल जनरल लिहितो पहिले, नंतर तो रूल क्लिअर करून आपल्याला जो मॅथ्स मध्ये लागतो तो रूल तिथे ऍड्रेस करून देतो आणि नंतर मग आपण तो रूल अप्लाय करणार आहे. चेंज ऑफ बेस रूल असा आहे, लॉग ऑफ बी टू द बेस ए असं असेल आणि मला ह्या बेस ए च्या ऐवजी दुसरा कोणताही बेस पाहिजे असेल तर मला हे असं करावं लागतं. लॉग ऑफ बी अपॉन लॉग ऑफ ए टू द न्यू बेस सी. बरोबर आहे. पण आपल्याकडे नेहमी एकच बेस असतो, कोणता? ई. मग मी काय केला, हा सी लिहिला. आपण जो रूल यूज करतो तो रूल हा की लॉग ऑफ बी टू द बेस ए असेल आणि आपला हा बेसिस नकोय. आपण मॅथ मध्ये बेस घेतो, बेस कोणता असतो? तर काय करायचं, लॉग ऑफ बी बेस नकोय ना, काय बोलतोय, बेस नकोय ना, मग नकोय तर मग कोण टाका, काय बोलला, लॉग. आणि हा लॉग पुढे निवड करायचं लॉग ऑफ. मग आता मला हा रूल जर मी इथे वापरला, मला हा ई स्क्वेअर नकोय ना, मला y कसं लिहिता येईल, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x अपॉन त्या बेसचा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ. काय म्हणून चेंज ऑफ बेस रूल समजला का? चेंज ऑफ बेस रूल लिहिलं. ओके. आता बघा न्यूमरेटरचा लॉग, लॉगला पुढे बेस नाही राहिला म्हणजे उद्योग संपला, पण डिनॉमिनेटरला लॉग ई आलाय आणि डोक्यात ठेवा ई आणि लॉग हे एकमेकाचे रेसिप्रोकल्स. म्हणजे जर आपण इकडचं तिकडचं झालं का लॉगचा ई होतो, ईचा लॉग होतो, पण इथे पॉवरला नंबर आहे, कॅन्सलेशन डायरेक्ट होणार नाही. मग इथे आपण वापरणार इंडेक्स रूल. लॉगचा इंडेक्स रूल काय सांगतो, जो पॉवरचा नंबर आहे तो कुठे घ्यायचा, मल्टिप्लाय. म्हणजे देअरफॉर मला y राहील का, y is equal to log x upon 2 into log of e. आणि मला मॅथ मध्ये log e ची व्हॅल्यू असते 1. तुम्ही लॉग टेबल मध्ये पाहता की log of 10 ची व्हॅल्यू पाहता, log of 10 to the base 1 असतो. मग इथे ही व्हॅल्यू होणार y is equal to log x upon 2. Since इथे मी रिझनिंग असेल तो पास, since तो जो log of e आहे ना तो मला असं देईल पहा, log of e to the base e. आणि जर एखाद्या नंबरचा लॉग घेतोय आपण आणि बेस पण सात तोच नंबर पण तोच आहे, त्या लॉगची व्हॅल्यू किती असते 1. मग ह्या रूलमध्ये तुमची log of 10 ची व्हॅल्यू किती घेता तुम्ही 1. आता log of 10 to the base 10 घेतला तर किती होईल 1. log of 5 to the base 5 घेतला तर म्हणजे हा नंबर आहे हा बेसचा सारखा असेल तर त्या लॉगची व्हॅल्यू किती असते 1. डोक्यात ठेवायचं तो मॅथ मध्ये log of 5 ची व्हॅल्यू 1 असते. ओके. आता बाळांनो हे भेटलं तुमचं फंक्शन. खूप सिंपल फंक्शन भेटलं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ह्या वर डेरिव्हेटिव्ह. सिंप्लिफाय जे मेन वेगळा पार्ट होता तो मी करून दिला. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. जवळजवळ 50 च्या वर एक्झाम्पल झाली आपली. एवढे एक्झाम्पल तर आता पुढे होत सुद्धा नाही. एवढे एक्झाम्पल झाले आतापर्यंत जेवढे झाले जर प्रामाणिकपणे पाहिले असतील तर हा डेरिव्हेटिव्ह तोंडी घेता येईल, तोंडी. याचा फायदा असेल असं यायला पाहिजे
1/2x into log x. बरोबर ना? तोंडी सुटतंय. मेन मुद्दा काय आहे? डेरिव्हेटिव्ह घेणं हे मेन नाही. जे आपण एलिमेंटला सोडलं ना ते इथं मेन. मला जे काही वाटतं ना ग्राफिक्सला एखाद्या सब्जेक्ट क्लास लावून किंवा जेडब्ल्यू क्लास लावून नीचे क्लास लावून आणि स्कोर करून घेऊ आणि लगेच डॉक्टर होतो. ते चुकीचं आहे मला. नाशिकला किंवा जर तुम्ही पुण्याला गेले तर 10th पासून जेडब्ल्यू ची आणि नीटची प्रिपरेशन करणारे मुलं आहेत. 10th पासून म्हणजे ते 10th सोडून दिला असं आहे आणि तेव्हा डायरेक्ट 12th चे क्लासेस आला जेईचे नीटचे. तेव्हा ते मुलं स्कोर काढतात आणि आपण आपल्या इथे 1 महिन्यात 2 महिन्यात नीट करायला नीट होऊन जातो. आपल्याकडून नीट नाही होत. ओके, डिफरन्शिएट y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy by dx is equal to d dx of log x upon 2. जर तुम्ही पाहिलं तर हा जो आहे 1/2 हा 1/2 काय आहे? स्केलर आहे. तो लॉगच्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग तो 1/2 चा बाहेर आला. dy by dx is equal to 1/2 into derivative of log x. ओके, आता बाळांनो इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? tan. बरोबर ना? आउटर फंक्शन tan log x. ओके, आउटर फंक्शन log आहे, आतलं फंक्शन सुद्धा log x. मग डेरिव्हेटिव्ह धरलो आपण डायरेक्टली काय करायचं? for dy by dx is equal to 1/2. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतो? लॉग समोर जे काय असेल ते काय करतो? 1/log x into जे तुम्ही 1/1 घेतलेलं तर परत काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. सिन्स कोणता रूल लिहा? सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f of x is equal to 1/f of x into f of x derivative f dash of x. आणि फायनली या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. into the log x relative त्याला 1/x. सिन्स रिझनिंग दे बरेचसे बावळट रिझनिंग देत नाही. आता समजून घ्या ज्याने रिझनिंग दिले त्याला बावळट म्हणतात. ज्यांनी दिली त्याला नाही म्हणतात. ओके, therefore final answer dy by dx is equal to sort of multiply 1/2 into x into log x. एखाद्या असलेलं 2 into log x into x चालेल, फरक पडत नाही. याला आपण फायनल आन्सर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. इथं चेंज ऑफ बेस रूल अप्लाय करणं हे महत्त्वाचं होतं. पुढे जे उरलंय ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 70. मागच्या वर्षाच्या बुक मधलं सॉल्ड एक्झाम्पल. जुन्या बुक मध्ये जुन्या सिलेबसचं बुक होतं त्या बुक मधलं पहिलं सॉल्ड एक्झाम्पल होतं.
Example number 17. Log of log x bracket square. सोडवा. सोपं एक्झाम्पल आहे, तोंडी आन्सर आहे. बाळांनो आता हे सीईटीचे एक्झाम्पल चालू आहे सगळे. तुम्ही फक्त काय करता, सुद्धा पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करता. सीईटीला हेच तुम्हाला एक्झाम्पल डायरेक्ट सॉल्व करता येतं. प्रत्येक एक्झाम्पलला सीईटी सांगू शकत नाही, कारण तुम्ही रेग्युलरचे क्लास लावले. Okay, let y is equals to log of log x bracket square. Differentiate with respect to x. Y derivative dy by dx is equals to d dx of log x bracket square. सर्वात पहिले आउटर फंक्शन कोणतं आहे? log to the power हे आउटर फंक्शन आहे. म्हणजे हे जे काही आहे ना आपलं, हे इनर फंक्शन झालं. आणि रेस टू पॉवर हे आउटर फंक्शन आहे. मग x स्क्वेअर असं आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो? तो पॉवरचा नंबर मल्टिप्लाय घेतो, बरोबर आहे. फंक्शन ऍज ठेवतो, पॉवर हे कमी करतो आणि परत त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग ठीक आहे, सर्व पहिले फॉर्म्युला लिहूया आपण. वी हॅव कोणता फॉर्म्युला करायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x रेस टू n. काय फॉर्म्युला आहे? n into f of x raised to n minus 1 into f of x derivative f dash of x. Okay, and therefore dy by dx is equals to, हे तुमचं फंक्शन, हे आउटर फंक्शन. आउटर का अर्थ की आप पुढे मल्टिप्लाय 2 into त्या ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करा. log of x ब्रॅकेट रेस टू 1 ने 1 ने कमी केलं किती पॉवर 1. लिहिला तरी काय फरक पडणार नाही, नाही लिहिलं तरी काय फरक पडणार नाही. इनटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. बरोबर आहे. ओके, आता मला इथे आउटर फंक्शन कोणतं आहे? लॉग. इथे काय पुढचा आहे इनर फंक्शन. लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण सिंपल असतो, काय लॉग समोर जो काही ब्रॅकेट आला तो करायचा 1 अपॉन घ्यायचा. मग क्या therefore dy by dx is equals to 2 into log x ब्रॅकेट रेस टू 1 मी लिहित नाही, इनटू या लॉगचा डेरिव्हेटिव्ह. लॉग समोर जो काही ब्रॅकेट तो 1 अपॉन घ्यायचा. 1 अपॉन log x इनटू तुम्ही 1 अपॉन घेतलेला पुढे डेरिव्हेटिव्ह
into derivative of log of x. आणि ते मात्र फॉर्म्युला तुम्ही लिहिला या स्टेपचा फॉर्म्युला लिहा चला. ओके, आता इथे जे काय आहे हे फक्त मी इथे माहिती काढली. या स्टेपला मला तुम्ही रिझनिंग देणार आहे. जर मी इथे असणाऱ्या मला नोटबुक पाहिजे रिझनिंग नाही दिसली, नोटबुक पहिली आहे नंतर त्याला पाहिजे तो असपत्ती असतो पर तोल पण लागू लागतो. कॅल्क्युलस म्हणजे आळस करण्याचा भाग नाही. तुम्हाला फॉर्म्युले कंपल्सरी लिहायचे. एकच फॉर्म्युला आहे का एक्झाम्पल मध्ये 10 वेळा तरी आन्सर लिहायचं तुम्हाला. पुढे therefore dy by dx is equal to 2 into log of log x upon log of log x into त्या log x चा डेरिव्हेटिव्ह आउटर फंक्शन log x तर log x ते मग 1 upon आणि into derivative of log x. सिन्स इथे पण परत तोच फॉर्म्युला जो वरती लिहिला तोच फॉर्म्युला तुम्हाला रिझनिंग मध्ये द्यायचा आहे. ओके, म्हणजेच तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहितो dy by dx is equal to 2 into log of log x upon हा log x into the log x derivative 1 upon x. X into log x into log of आणि since परत log x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पाहिजे. आता शक्यतो मी फॉर्म्युले लिहिण्यासाठी फक्त ब्रॅकेट करून ठेवत जाईल कारण की एक्झाम्पल बसले पाहिजे जागेमध्ये. त्यामुळे फक्त ब्रॅकेट करत तिथं क्वेश्चन मार्क करून ठेवला असेल त्या क्वेश्चन मार्कची त्याला फॉर्म्युला कंपल्सरी लिहायचा आहे. कारण की एक्झाम्पल फॉर्म्युले नंतर बरेचसे फॉर्म्युले पाठ झाले असते. जर घरी जाऊन एक फॉर्म्युला स्पेशली सगळा पाठ नाही केला पण इथे लिहून फॉर्म्युले सगळे पाठ होतात. ओके, हे होतं एक्झाम्पल नंबर 17. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 18 आणि ह्या क्वेश्चन मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 18 sin square x square minus cos square x square. स्क्वेअर कोणाचे निष्पादचा तुम्हाला काय लगेच आता पुढे जायचं नाही. कॉलेज पेटवायला जायचं इतकी काही करणार नाही. 5 फुल पीठ दिलेलं असतात 2-3 स्क्वेअर तर काय मग करून टाका. ओके, सोल्युशन let y is equal to sin square of x square minus cos square of x square. पहिले आन्सर मध्ये कमीत कमी ते आवडत लिहा. आता हे मी थोडंसं अरेंज करून लिहितो. y is equal to actually हा sin of x square bracket square sin square theta म्हणजे काय असतो sin theta bracket
स्क्वेअर असतो, पण आपण असा नाही तर असं लिहितो, तर फक्त कन्व्हिनियन्स साठी लिहिलं प्रयोग करतो. मायनस कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, कॉस थिटा ब्रॅकेट हा आला 9y, क्या डेरिवेटिव डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरेंशिएट with respect to x. सर्वात पहिले y चे डेरिवेटिव dy by dx is equal to derivative of sin of x square bracket square minus cos of x square bracket square. म्हणून डेरिवेटिव इथे पहा, या दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे, डेरिवेटिव सबट्रॅक्शनला सेपरेट होत नाही, होतो ना, पण ठीक आहे करा. डेरिवेटिव ऑफ sin of x square ब्रॅकेट स्क्वेअर. आता डोक्यात ठेवा, मी जरी चुकीचा बोललो तुम्हाला लगेच ते करेक्ट करायचंय. ओके, सर्वात पहिले इथे पहिल्या पार्ट मध्ये पहा, हे फंक्शन पॉवरला 2 आहे. मग सर्वात पहिले आपण डेरिवेटिव घेणार कोणाचा, पॉवरचा, बरोबर आहे. मग पॉवर फंक्शनचा डेरिवेटिव काय सांगतो आपल्याला, तो पॉवर मल्टिप्लायला घेतला, पॉवर एक कमी करायचा केला, बरोबर आहे. हा डेरिवेटिव झाला फक्त पॉवर 2 चा. मग आतल्या फंक्शनचा परत डेरिवेटिव इनटू डेरिवेटिव ऑफ sin x स्क्वेअर मायनस इकडे तो सुद्धा 2 into cos of x square bracket 1 into derivative of cos of x square. इथे कोणता फॉर्म्युला लिहिणार, डेरिवेटिव ऑफ f x raised to n चा फॉर्म्युला, डेरिवेटिव ऑफ f x raised to n चा फॉर्म्युला लिहिणार, which is equal to 2 into sin of x square into बाळांनी त्याला sin आणि युनिट फंक्शन कोणतं आहे, x स्क्वेअर, बरोबर आहे ना, sin थीटा. मग थीटा हा युनिट फंक्शन वर आहे, मग sin चा डेरिवेटिव काय असतो, cos युनिट फंक्शन as it is into त्या युनिट फंक्शनचा परत डेरिवेटिव, डेरिवेटिव ऑफ x square minus 2 into cos of x square into इथे बघा आउटर फंक्शन काय आहे, cos, इनर फंक्शन काय आहे, x स्क्वेअर, cos चा डेरिवेटिव तो मायनस sin x स्क्वेअर into डेरिवेटिव कोणाचा घ्यावा लागेल, x स्क्वेअर. दोन फॉर्म्युला वापरले की रिजनिंग में दोन फॉर्म्युला असतील. पहिला फॉर्म्युला sin f of x, दूसरा फॉर्म्युला cos f of x. मग शेवटी ह्या x स्क्वेअर चा डेरिवेटिव किती होईल, 2x. इथे आन्सर येणार आहे असं 2 into sin of x square into cos of x square, हा मायनस मायनस प्लस करून दिला, प्लस 2 into ते पण तसंच लिहिलं सर, x स्क्वेअर डेरिवेटिव 2x मायनस मायनस प्लस 2 into sin of x square into cos of x square into the x square चा डेरिवेटिव झाला 2x. अडचण बोला, आणि अडचण आणि जर दोन्ही टर्म पाहिला सायन्स पेपर, बरोबर आहे. मग इथे मी ऍडिशन कशी करतो बघा, 2 into 2 4
4x बरोबर आहे. पण आता हा यातनं मी असं करतो फक्त 4x लिहिण्याच्या ऐवजी हा दोन्हीकडे जो 2x दिसतोय ना तोच कॉमन काढून घेतो. बरोबर आहे बरोबर आहे का. 2x कॉमन करायचा आहे आणि याच्यासाठी मला एक फॉर्म्युला लिहायचा आहे. 2 sin theta into cos theta sin of 2 theta म्हणजे हा झाला sin of 2x square. आपण 2x तर बाहेर घेतला दोन्ही टर्म 2x आहे ना तो बाहेर घेतला आणि इथे ना 2 sin of x square into cos of x square is sin of 2x square plus इथे पण तोच फॉर्म्युला 2 sin theta into cos theta sin of 2 theta सेम वापरला फॉर्म्युला इथे लिहू शकतो. 2 sin theta into cos theta is equal to sin of 2 theta. एक गोष्ट तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला मला लिहा तर ट्रिग्नोमेट्रिक तुमचं ऑटोमेटिक. आणि ओके आता ही टर्म कॉमन घ्या सारखी ना मग हा जर कॉमन काढला तर 1 + 1 किती होईल 2. इथे बघा 2x into bracket 2 sin of 2x square. तीच टर्म त्याच टर्म मध्ये ऍड केली ना अरे ही टर्म त्याच टर्म मध्ये ऍड केली x + x किती होतो 2x मग sin of 2x square plus sin of 2x square 2 times sin of 2x square आणि ओके 2 into 2 शेवटी किती झाला मग फाइनल आन्सर dy by dx is equal to 4x into sin of 2x square. म्हणून तुम्हाला एक पण सांगत होतो की बाळांनो ट्रिग्नोमेट्री शिवाय तुमचं ट्वेल्थ होणं शक्य नाही. एक वेळेस तुम्ही ते बाकी चॅप्टर ना करू पण ट्रिग्नोमेट्री हा तुम्हाला कंपल्सरी करावाच लागणार बरोबर आहे ना. तेव्हा असं वाटत होतं तेव्हा तुम्ही ऐकले अजून ऐकत नाही फॉर्म्युले करत नाहीये. जर हा फॉर्म्युला पाठ नसेल ना ट्रिग्नोमेट्रीचा मग समासामध्ये लिहा ना म्हणजे तो लिहून पुढे तर लक्षात राहतो कारण की हा फॉर्म्युला 2 sin theta into cos theta is equal to sin of 2 theta हा फॉर्म्युला बाळांनो आम्हाला खूप वेळेस वापरायचा आहे खूप. ओके ठीक आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 संपला. म्हणजे 18 एक्झाम्पल्स होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये सुद्धा 20 एक्झाम्पल्स. आपल्याकडे असं आता डेरिव्हेटिव्ह मध्ये असा क्वेश्चन असतो जे 2-4 क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन मध्ये कमीत कमी 10 12 13 असे एक्झाम्पल्स असतात. पहिली एक्सरसाइज जवळ 40-50 क्वेश्चनची आणि बेसिक एक्सरसाइज इंट्रोडक्शन. ओके स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. फॉर्म्युला लिहित चला आणि हे सगळे एक्झाम्पल्स मॅथचा होमवर्क नाहीये. याचा अर्थ होमवर्क हा जे काही झालेले एक्झाम्पल आहे ना ते रिपीट करायचे तुम्हाला घरी. जर हे रिपीट नाही केले हे जितक्या लवकर समजत ना त्याच्यात 10 पट लवकर विसरून जातात. ओके ठीक आहे. राहिले एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला.